बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद अस्मिता कुलकर्णी. प्रकरण दुसरे. माझ्या आईचे अन्नदाता हे एका छोट्याशा रियासतीचे ठाकूर होते. त्यांच्या रियासतीचा उत्पन्नाचा स्रोत अगदीच तुटपुंजा होता आणि म्हणूनच अधिक उत्पन्नासाठी हे ठाकूर डाका टाकत असत. त्यांच्या रंगरंगेलीचा आणि इतर सारा खर्च दरोड्यात मिळालेल्या संपत्तीतूनच होत असे. त्यांच्या अधिपत्याखाली अनेक क्रूर आणि डाकूगिरीत कुख्यात अशा डाकूंच्या टोळ्या होत्या. या टोळ्या त्यांच्या रियासतीत कधीच डाके घालत नसत, पण दुसऱ्या राज्यात उंटावरून चढाई करत लुटमारी करीत असत. लुटीच्या संपत्तीतील 1/3 वाटा ठाकूरला मिळे आणि उरलेली संपत्ती ही डाकू लोक आपसात वाटून घेत असत. या डाकूंना आश्रय देणाऱ्या प्रदेशावर देखील ठाकूरांचा जबरदस्त धाक होता. त्यांचंच वर्चस्व होतं. त्या प्रदेशातील कोणताही व्यापारी किंवा दुसऱ्या जातीची प्रजा जोपर्यंत ठाकूरांना ठराविक सारा अथवा नजराणा देत नसे, तोपर्यंत त्यांच्या मुलामुलींचे विवाह देखील ते करू शकत नसत. या नजराण्यात गाडावर आटा, मैदा, तूप, साखर, तांदूळ, कपड्यांचे तागेच्या तागे आणि थोडीफार नगद रक्कम देखील समाविष्ट असे. रयतेच्या प्रतिष्ठेनुसार या नजराण्याचा वाटा कमी जास्त होत असे. असा नजराणा ठाकूरच्या गढीत घेऊन जाऊन मुलाकडचे वा मुलीकडचे ठाकूरला आपल्या मुलामुलीचा विवाह मंजूर करण्याचा हुकूम देण्याची विनंती करीत असत. त्यावेळी त्यांनी आणलेल्या नजराण्यातील जिन्सांची पडताळणी वा मोजदाद ठाकूर स्वतः करत असत. जर हे सर्व समाधानकारक पुरेसं असेल तर विवाहाला त्यांची अनुमती देत असत. जे कोणी असा नजराणा देत नसत त्यांच्या मुलामुलीची वरात लुटली जाई, नाहीतर दुल्हनला पळवलं जाई. विवाह झाल्यानंतर दुल्हनला सर्वात आधी ठाकूरांच्या गडीत हजर करावं लागे. ठाकूरांना ती दुल्हन पसंत पडली असेल तर ठाकूरच त्या नवविवाहितेचा कौमार्य भंग करत असे. या सगळ्याला अपवाद असत ते म्हणजे ठाकूरांच्या कुळातील तसेच राजपूत आणि ब्राह्मण. माझी आई तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत इथे दहेजमध्ये आलेली होती. त्यावेळी ती केवळ 15 वर्षांची होती. माझ्या आईचे आई वडील, बहीण भाऊ सर्व मिळून 7 लोकांचा परिवार होता तो. भावंडांमध्ये आई सर्वात लहान आणि अतिशय देखणी रूपवान होती. अगदी पहिल्यापासूनच ठाकूरची नजर तिच्यावर पडलेली होती. माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा अत्यंत शूर पुरुष होते. तलवारबाजीत त्यांचा हात धरणारा संबंध मुलखात कोणीही नव्हता. त्यांच्या या शौर्यामुळे, वीरतेच्या या विशेष गुणांमुळेच त्यांना त्यांच्या कुटुंबासहित दहेजमध्ये दिलं गेलं होतं. विवाहाच्या वेळी कुंवरीचं वय देखील माझ्या आई एवढंच कोवळं वय होतं. माझ्या आईला ती फार मानायची. कुंवरीच्या सासरी आल्यावर माझी आई खास तिच्या मर्जीतली म्हणून दिवस रात्र तिच्या सेवेला हजर असायची. काही काळानंतर तिला पलंग सेविका बनवली गेली आणि मग तिच्या पायात सोनं घालून तिला पडदानशीन स्त्री बनवली गेली. पडदानशीन झाल्यामुळेच माझ्या आईचा विवाह दुसऱ्या कुठल्या गोलीबरोबर झाला नाही. ठाकूरच्या इतर रखेलींबरोबरच तिलाही राहावं लागलं. पडदानशीन होणं ही गोलींसाठी काही कमी दर्जाची वा सन्मानाची गोष्ट नव्हती. माझी आई पडदानशीन होण्याला देखील एक खास प्रसंगच कारणीभूत झाला. ठाकूर एकदा युद्धावर गेले होते. हे युद्ध खरं म्हणजे एक दरोडाच होता. दुसऱ्या एका रियासतीच्या राजाची वरात ठाकूरच्या रियासतीच्या सीमेवरून जात होती. याची खबर मिळताच डाका टाकणारी टोळी उंटावर स्वार होऊन त्यांचा पाठलाग करू लागली. या वरातीबरोबर शिपाई आणि सैन्याचा बराचसा खासा बंदोबस्त होता आणि हे समजल्यामुळेच स्वतः ठाकूर या मोहिमेवर डाकूंबरोबर सामील झाले होते. त्यावेळी माझ्या आईचे वडील घोड्यावर स्वार होऊन ठाकूरांच्या लव्याजम्यासोबतच होते. वरातीवर जेव्हा डाका पडला तेव्हा वरातीबरोबरच्या बंदोबस्तावरील सैन्याने
तोडीस तोड प्रत्युत्तर दिले, ज्यात ठाकूरांबरोबरची बहुतांश सर्वच डाकू लोक मारली गेली. ठाकूर स्वतः देखील जखमी होऊन घोड्यावरून खाली पडले. प्राणपणानं ठाकूरांचं रक्षण करण्यासाठी माझ्या आईचे वडील देखील वीरश्रीने लढले आणि तेही जायबंदी झाले. रणक्षेत्रावर घोड्यावरून ठाकूरांना पडताना त्यांनी पाहिलं आणि ठाकूर मृत पावले असं समजून घोड्यावर स्वार होऊन स्वतःचे प्राण वाचवत ते रियासतीकडे परतले व ठाकूरांच्या मृत्यूची वार्ता त्यांनी सर्वांना सांगितली. ही खबर लगेचच सगळीकडे पसरली आणि सर्वत्र रडण्याचा आकांताचा एकच कल्लोळ उठला. ठाकूरराईनं खबर ऐकताच पित्तवस्त्र परिधान केले, त्यावर मेहंदी रचली, भांगेत सिंदूर भरला आणि चिता रचून सरणावर जाऊन बसली. सती राणीच्या जय जयकारानं दशदिशा व्यापून गेल्या. राणी चितेत जळून भस्मसात होऊन गेली. रचलेली चिता अजून विझली देखील नव्हती की जखमी अवस्थेतले ठाकूर पडत झडत कसे बसे रियासतीत येऊन पोहोचले. ठाकूरांना समोर जिवंत पाहून सगळे चक्रावून गेले, आश्चर्यचकित झाले. ठाकूराईन सती गेल्याचं जेव्हा ठाकूरांना कळलं तेव्हा त्यांनी दुःखातिशयाने एकच आकांत केला. शोकाने डोक्यावरचे केस उपटले. खरी गोष्ट जेव्हा त्यांना कळली तेव्हा त्यांच्या क्रोधाग्नीतून माझ्या आईच्या वडिलांचं कसंबसं रक्षण झालं आणि त्या क्षणी त्यांनी माझ्या आईला ठाकूरांना समर्पित करून टाकलं. ठाकूर तर अगदी पहिल्यापासून माझ्या आईच्या अद्वितीय रूपसौंदर्यावर लट्टू होतेच. आजोबांनी तिच्या पायात सोनं घालून तिला पडदाशीन बनवलं. तथापि तिच्या वडिलांची तलवार आणि घोडाही त्यांनी काढून घेतला व त्यांना शपथ घ्यायला लावली की इथून पुढे संस्थांमध्ये कोणीही गोला कधीही ना घोड्यावर मांड ठोकेल ना कमरेला तलवार बांधेल. ठाकूरांच्या आणखी 3 ठाकूराईन होत्या, पण त्या कोणीही कामाच्या नव्हत्या. एकतर म्हातारी, कुरूप आणि मूर्ख होती. वर्ष 6 महिने ठाकूर आणि ती एकमेकांसमोर कधी येतही नसत. याखेरीज 2 पडदाशीन स्त्रिया होत्या. खेरीज 21 गोली आणि खास खिदमतगार देखील होत्या. त्या देखील वयस्कर झाल्या होत्या. त्यांचं तारुण्य ओसरून गेलं होतं, पण त्यांचे विवाह झालेले होते. या गोली दासी आळीपाळीनं ठाकूरांची सेवा करायच्या आणि मग आपापल्या घरी निघून जायच्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत 6 अशा 12 गोली रोजच्या रोज ठाकूरांच्या सेवेत असायच्या. ज्यांची चाकरी नसायची त्या आपल्या घरी पतीबरोबर राहत. त्यांची घरं देखील महालाच्या प्रांगणातच असायची. घरं कसली ती? कोठड्याच होत्या त्या. त्या सेविकांना ठाकूरांच्या अनैतिक संबंधातून जे अपत्य होत त्यांचे वडील म्हणजे त्यांचे विवाहित पतीच असत. मुलींना गोली आणि मुलांना चाकर म्हणण्याची प्रथा होती. ना दोन्ही पडदानशीन स्त्रियांना ठाकूरांपासून संतती झाली न त्या तिन्ही ठाकूराईंना. रियासतीच्या वंशासाठीच तर ठाकूरांनी या कुंवरीबरोबर विवाह केला होता. ही नवीन ठाकूराईन अतिशय देखणी आणि भावनाशील होती. ठाकूरचा तिच्यावर जीव जडला होता. विवाहानंतर 2 वर्षांनी नव्या ठाकूराईंनं एका कन्येला जन्म दिला. बऱ्याच वर्षांनी झाल्या कन्याप्राप्तीमुळे ठाकूरनं मोठ्या प्रमाणावर आनंद साजरा केला होता. परंतु ठाकूरच्या मृत्यूची खबर मिळाल्यावर नव्या ठाकूराईंना प्रचंड दुःख झालं आणि थोड्याच वेळात चित्ता रचून ती सती गेली. इतर स्त्रियांना याचं फारसं दुःख झालं नाही. ठाकूरना मात्र तिच्या मृत्यूचं अपार दुःख झालं. परंतु माझी आई त्यांच्या आयुष्यात आली आणि लवकरच त्यांना त्यांच्या दुःखाचा विसर पडला आणि तेव्हाच माझा जन्म झाला. माझी आई पडदानशीन स्त्री असल्यामुळे माझ्या पित्याच्या नावापुढे ठाकूरच्या नावाचा शिक्का बसला. मीही गोलीच होते, परंतु चाकर दासी नव्हते. कारण माझे वडील काही मामूली गोली दरोगा नव्हते, तर ते ठाकूर होते. माझ्या आईला या गोष्टीचा अतिशय अभिमान होता. माझ्या आईवर आता 2 मुलींच्या पालनाची जबाबदारी होती. एक माझी आणि दुसरी कुंवरच्या मुलीची, जी आता 3 वर्षांची झाली होती. ठाकूरांकडे सर्वांसाठी वेगळं वेगळं रसोईघर होतं. खिदमतगार आणि सेवक तर आपापल्या घरी जेवत असत. तिन्ही ठाकूराईन आणि दोन्ही पडदानशीन स्त्रियांची रसोई देखील वेगळी बनत असे. कोणी कोणाकडे भोजनाला जात नसे. माझ्याही आईची रसोई स्वतंत्र होती. तिच्या आईवडिलांबरोबर तिला आता कसलाही संबंध राहिला नव्हता. ठाकूरांसाठी देखील वेगळी रसोई होती. खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल,
पण प्रत्येकाचं भोजन वेगळं वेगळं बनवलं जायचं. हेच काय, अजून एक आश्चर्य म्हणजे प्रत्येकाला रोजच्या रोज त्या दिवशीचा शिधा मिळत असे, ज्यात आटा, डाळ, तांदूळ, तूप, जळण, भाज्या इत्यादी असे. ठाकूरचा घरगाडा पिढ्यानपिढ्या असाच चालत आला होता. प्रत्येकजण आपापल्या सेवक चाकराकडून भोजन बनवून जेवत असे. ठाकूरांचं भोजन वेगळं, त्यांचं शयनगृह स्वतंत्र होतं. खिदमतगार, गोली, चाकर आणि इकडचे तिकडचे सगळेच ठाकूरांच्या स्वतंत्र शयनगृहात त्यांची सेवा करत. ज्या दिवशी ठाकूर एखाद्या ठाकूराईंकडे अथवा पडदानशीन स्त्रीकडे रात्र घालवणार असतील, त्या दिवशी तिसऱ्या प्रहरी एक लोटा भरून भांग त्या स्त्रीकडे पाठवली जाई. भरपूर सुकामेवा वगैरे घालून ही भांग बनवलेली असायची. ही भांग पाठवण्यामागे संदेशच असायचा की आजची रात्र ठाकूर तिच्या शयनगृहात घालवणार आहेत. मग काय, तिची पार धांदल गडबड उडून जायची. तिचा साज शृंगार, नटणं मुरडणं सगळ्याला ऊत येई. शयनगृह फुलांनी शृंगारलं जायचं. सुगंधी अत्तराने वातावरण धुंद होऊन जायचं. मद्य तर पाहिजेच पाहिजे. पानांचे तबक तयार ठेवले जायचे. पलंग पोस बदलला जायचा. लोड तक्क्यांना सुंदर गवसणींनी सजवलं जायचं. रात्री उशिरापर्यंत ठाकूर आपले गोली, खिदमतगार यांच्या हुजरेगिरीच्या गराड्यात असायचे आणि त्यांच्या सुरम्य कथा, उलटसुलट कंड्या ऐकत राहायचे. कधीकधी डाकूंची टोळी आली की उशिरापर्यंत मिळालेल्या लुटीच्या वाटणीचं काम करत राहायचे. पेटाऱ्याच्या किल्ल्या, कुलपे सगळं काही या गोली खिदमतगारांच्या ताब्यात असे. पैसा अडका, त्यांचे हिशोब हे सगळं हीच मंडळी ठेवत असत. त्यांच्याकडून दगाफटका होण्याची सुतराम शक्यता नसायची. खूप रात्र उलटल्यावर ठाकूर शयनगृहात यायचे. ठाकूराईन पडदारशीन स्त्रिया त्यांचे स्वागत करायच्या. माझी आई मला आणि कुवारणीला बाहुलीसारखं नटवून सजवून तयार करायची. ठाकूर आले की आमचे लाड करायचे, आम्हाला खाऊ घालायचे. मग माझ्या आईच्या इशाऱ्यावर इतर सेविका आम्हाला दुसऱ्या कक्षात घेऊन जायच्या आणि आम्हाला झोपवायच्या. यानंतर शयनगृहात पलंग सेविका हजर व्हायच्या. कुणाच्या हातात थंड पाण्याची झारी, कुणाच्या हातात मोर पिसांचे पंखे, तर कुणाच्या हातात मद्याची सुरई. मद्याचा पहिला पेला भरून माझी आई ठाकूरांना द्यायची. तेथे असणाऱ्या कलावंतींनी मांड गाऊ लागायच्या, दारुडो ढाडीने पियो उमराव. यानंतर खिदमतगार मद्याचे प्यालेच्या प्याले भरभरून माझ्या आईला आणि ठाकूरांना द्यायच्या आणि मग ही दोघंही अलम दुनिया विसरून रसरंगाच्या रंगीन विश्वात बुडून जायची. त्या काळात राजस्थानमधील राजपुतांच्या जगण्याचा अगदी हा आणि असाच ढाचा होता. कुंवराणी आणि मी पटकन एकमेकींच्या जवळ आलो. ती माझ्यापेक्षा 3-3.5 वर्षांनीच मोठी होती. दोघीच मीच जास्त रूपवान आणि देखणी होते. माझा रंग गोरा पान होता, तर कुंवराणी रंगाने सावळी होती. तसं पाहिलं तर राजपुतांमध्ये गोरा रंग अभावानेच दिसू नये. मी नाजूकशी होते, नाकी डोळी नीटच होते. त्याविरुद्ध कुंवराणी जरा बाळसेदारच, सुदृढ होती. नाक जरी नकटं अप्र असलं तरी तिचे डोळे मात्र पाणीदार होते. माझी आई आम्हा दोघींच्यात कसलाही दुजाभाव न करता आमचं पालन करत होती. मी तर तिचीच मुलगी होते, तर कुंवराणी आई विना पोरकी. त्यातून ती आईच्या स्वामी आणि स्वामिनीची मुलगी. कुंवराणीची आई आणि माझी आई या दोघींच्यात सुद्धा जवळजवळ मी आणि कुंवराणीसारखाच रक्तसंबंध होता. यामुळे देखील माझ्या आईचा कुंवराणीवर विशेष जीव होता. माझ्यापेक्षा तिला तिच्याबद्दल जास्त आदर होता. तिची वस्त्र देखील माझ्या वस्त्रांपेक्षा किमती असायची. आतासुद्धा कुंवराणीनं टाकून दिलेलं उष्ट अन्नच मी सेवन करत होते. पण म्हणून काही कुंवराणी माझं उष्ट कदापिही खाऊ शकत नव्हती आणि या गोष्टीची विशेष खबरदारी घेतली जायची. कुंवराणीची सगळी जुनी वस्त्र मलाच वापरायला मिळत. ठाकूरांची माझ्यावरही खूप माया होती, प्रेम होतं. खरी गोष्ट अशी होती की माझ्या आईनं त्यांच्या मनावर मोहिनी घातली होती, त्यांचं मन जिंकून घेतलं होतं.
ठाकूराईन असेपर्यंत ठाकूरांनी कधी माझ्या आईशी तेवढी दिलखुलास जवळीक साधली नव्हती. परंतु ठाकूराईंच्या मृत्यूनंतर त्याने आईला पडदानशीन बनवलं आणि तिच्या पायात सोनं घालून तिला इज्जत मिळवून दिली. तुम्हाला हे सगळं हास्यास्पद वाटेल, पण आम्हा गोलींसाठी ही फार मोठी प्रतिष्ठेची गोष्ट होती. एखाद्या गोलीला पडदानशीन होण्याचं आणि पायात सोनं घालण्याचं भाग्य लाभणं ही आम्हा गोलींसाठी खरोखरच गौरवाची आणि प्रतिष्ठेची परमावधी होती. कुंवराणी आणि मी हळूहळू मोठ्या होत होतो. आमचे पिताश्री ठाकूर आधीच मोठ्या वयाचे होते आणि आता तर ते झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकू लागले. त्या काळात राजपुतांचं जीवन हे अतिशय बेभरवशाचं आणि विखुरलेलं असायचं. एक प्रकारची रुक्षता, कर्कशता आणि कठोरता त्यांच्या आयुष्यात अभिन्न भागच होती. ठाकूरांचं जीवन देखील असंच. तसं तर ते बऱ्यापैकी शिकले सवरलेले होते. रोजच्या रोज स्नान पूजापाठ करत असत. मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा आमच्या घरी बोळक्या तोंडाचे मिशीवाले असे एक वयोवृद्ध ब्राह्मण रोज सकाळी गंगोदक आणि अक्षता घेऊन यायचे आणि जय पृथ्वीनाथचा गजर करत ठाकूरांचं शुभचिंतन चिंतायचे. त्यांच्या मस्तकावर पवित्र गंगोदक आणि अक्षतांचं सिंचन करायचे. उच्च स्वरात संस्कृत श्लोकांचं पठण करत चंदनाचा टिळा ठाकूरांच्या कपाळावर लावत असत. हे पुरोहित आमच्याही मस्तकावर अक्षता फुलं टाकायचे. त्यांचा तो बोळका चेहरा मला फार आवडायचा. जय हो म्हणत ते जेव्हा माझ्या आणि कुवारणीच्या मस्तकावर अक्षता फुलं टाकायचे तेव्हा मला फार फार हसू यायचं. ठाकूर शिवाचे उपासक होते. नेहमी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा अर्चना करत. खूप संस्कृत श्लोक, भक्तिगीतं आणि दोहे त्यांना तोंडपाठ होते. डिंगलच्या काव्यांचाही त्यांना शौक होता. कधीकधी ते स्वतः डिंगल काव्य रचायचे देखील. ठाकूर घराण्याचा भाट वर्षातून एकदा दोनदा रियासतीत यायचा. तो अतिशय वृद्ध होता. पांढरी शुभ्र दाढी, लाल डोळे, पण नीटनेटकाने व्यवस्थित असा भाट होता तो. काव्य आणि स्तवन म्हणण्याची त्याची शैली अतिशय प्रभावी होती. त्याची वाणी तेज, सुस्पष्ट आणि काव्य म्हणण्याची लकब फारच स्फूर्तिदायक होती. जेव्हा तो वीर रसातील दोहे, चारण, स्तवन वा काव्य उंच स्वरात ऐकवायचा तेव्हा आपल्या भाईबंदाबरोबर दरबारात बसले ठाकूर त्यात दंग होऊन जायचे. भान हरपून जायचे. बिदागी म्हणून त्याला 101 रुपये, एक पगडी, फेटा आणि संपूर्ण पेहराव मिळायचा. मिळालेल्या बिदागीचं कौतुक करणारं काव्य वा स्तवन तो जेव्हा गायचा त्याचा अर्थ असे, आपल्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना 1 करोड पसाव बक्षिसी म्हणून अदा केली होती आणि आज जी बिदागी आपण दिली आहे ती देखील त्या 1 करोड पसवापेक्षा मुळीच कमी नाही. मला आठवतंय की कुवारणीच्या विवाहात ठाकूरांनी या भाटाला एक घोडी दिली होती आणि ज्या महाराजांबरोबर कुवारणीचा विवाह झाला त्यांच्याकडून याला 1 हत्ती आणि 1 गाव इनाम म्हणून देण्यात आलं होतं. त्या काळात राजस्थानमध्ये चारण गाणाऱ्यांना भाट लोकांना फार मान होता. कोणताही राजा किंवा ठाकूर लोक यांचा अपमान करायला धजत नसत. एक विचित्र गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे या राजपुतांमुळेच आम्हा गोला गोलिया, चाकर आणि गुलामांची जात निर्माण झाली, जी ठाकूरांनी खरेदी केलेल्या संततीप्रमाणेच गुलामीची जिंदगी व्यतीत करत होती, अगदी तसंच या राजपुतामुळेच या चारणांच्या जातीचा उदय झाला. ज्या आम्हा चाकरांकडून हे राजे ठाकूर लोक चरणसेवा करून घेत असत, तिथे हेच राजे वा ठाकूर या चारणांची स्वतः चरणसेवा करत असत. तसं तर ब्राह्मणाचा देखील आदर सत्कार ते जरी करत असत तरी देखील हे आदर सत्कार त्यांना देण्यात येणाऱ्या दान धर्मापुरतेच मर्यादित असत. चारणांचा सत्कार आगळा वेगळा असे. असंही ऐकव्यात आहे की बऱ्याचदा या चारणांच्या पालखीला राजा स्वतः खांदा देत असे. चारण फक्त राजपुतांकडूनच दान स्वीकारत असत. तसंच केवळ त्यांच्याचकडचं अन्न ते ग्रहण करीत असत. इतर कुठल्याही जातीकडून दान वा अन्न ते कदापिही स्वीकारित नसत. चारणांच्या मर्यादेची एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला ऐकवल्याशिवाय राहत नाही. अन्नदातांचे वडील ठाकूर हे एक मोठेच प्रस्थ होते. त्या काळातले ते एक वीर पुरुष होते
ज्या काळात राजपूतांच्या तलवारींना अधिक कधीही गंज चढत नसे. त्यांची रियासत तर आत्ताच्या रियासतीपेक्षाही लहान होती, परंतु काय त्यांचा ताठा आणि रुबाब होता. एकदा रियासतीत प्रसिद्ध चारण कवी कर्णिदासजी आले होते. कर्णिदासजी अतिशय उत्तम कविराज होते. मोठमोठ्या राजदरबारात त्यांचा मोठा मान होता. अनेक राजांनी त्यांना करोडो पासाव दान म्हणून दिले होते. ज्या राजासाठी ते यशोगाथा गात असत, तो राजा राजस्थानमध्ये विख्यात होऊन जाई. प्रत्येक रियासतीत जाऊन राजाची यशोगाथा ते स्वतः रचून गात असत. मोठमोठे छत्रपती त्यांचा मानपान करून भली मोठी बिदागी देऊन त्यांना संतुष्ट करत आणि त्यांच्याकडून आपल्यासाठी यशोगान रचून घेत असत. चारणांच्या या भाटगिरीनेच राजे लोक आणि ठाकुरांची कीर्ती अमर होत असे. ठाकुरांनी जेव्हा चारणाच्या आगमनाची खबर ऐकली, तेव्हा वेश बदलून ते स्वतः 16 कोस चालत गेले आणि चारणाच्या पालखीला आपला खांदा दिला. चारणाला मात्र याची खबर नव्हती. जेव्हा रियासतीची सीमा जवळ आली तसा चारण अत्यंत क्रोधित होऊन गरजला, अरे हा ठाकूर तर अतिशय घमेंडी दिसतोय. आम्ही याच्या रियासतीच्या सीमेवर येऊन ठेपलो तरी तो आमची वास्तपुस्त करायला, आमची खबरबात घ्यायला आलाच नाही. इथूनच आमची सवारी उलट पावली निघू दे. आम्ही या रियासतीत मुळीच जाणार नाही. हे ऐकता क्षणी ठाकूर पालखी सोडून कविराजांच्या समोर आले आणि म्हणाले, बाबाजी, मी तर 16 कोसांपासून आपल्या पालखीला खांदा देत आलो आहे. ठाकूरची ओळख पटल्यावर आणि मुख्यतः त्याची अशी सेवा बघून चारण अतिशय प्रसन्न झाले. रियासतीमध्ये त्याने एक रात्र मुक्काम केला. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा म्हणाले, ठाकूर, माझा एक नियम आहे. जेव्हा कोणी राजपूत एकतर युद्धात जय मिळवतो अथवा रणांगणावर वीरगती प्राप्त करतो, तेव्हाच मी त्याची यशोगाथा गातो, अन्यथा नाही. तुझ्या सेवेमुळे मी खूप खूप प्रसन्न आहे, पण माझी वाणी तुझ्या यशाचे तेव्हाच गुणगान गाईल तेव्हा तू शौर्याने युद्धात जय मिळवशील किंवा रणभूमीवर वीरगती प्राप्त करशील. इतकं बोलून ते चारण निघून गेले. त्या चारणाने सांगितलेली गोष्ट ठाकुरांच्या मनात घर करून बसली. त्या काळात छोट्या मोठ्या चकमकी लढाई होत असत, परंतु इंग्रजांच्या राजवटीमुळे युद्ध मात्र होत नसे. राजपूतांचं प्राचीन वीरतेचं शौर्याचं जीवन आता संपुष्टात येत होतं. राजस्थान जसजसा इंग्रज राजसत्तेच्या अंमलाखाली येत गेला तसतसे राजपूत आपले शौर्य, आपली वीरता गमावून बसले, आळशी बनले. दिवसचे दिवस निघून गेले, वर्षामागून वर्ष गेली, पण ठाकुरावर मात्र युद्ध खेळण्याचा प्रसंग काही आला नाही. खरं तर चरणाच्या तोंडून आपलं कीर्तिगान ऐकण्याची ठाकुरांची प्रबळ इच्छा होती, परंतु ती अभिलाषा काही पूर्ण झालीच नाही. दरोडे आणि लुटीच्या घटना घडत होत्या, पण हे प्रसंग काही प्रशंसनीय नव्हते, ज्यातून चरणांना वीरश्रीची यशोगाथा समजत असे. किंबहुना डाका आणि लुटमारी चारणांच्या यशोगानला कदापिही भावत नसे. अशा छोट्या मोठ्या चकमकींना अथवा त्यात मृत्यू पावणाऱ्यांना चारण काही युद्धातील रणभूमीवरील शौर्य वा वीरता मानत नसत. याच दरम्यान चारणचा मृत्यू झाला, परंतु मरतेसमयी त्याने आपल्या पत्नीला सांगून ठेवलं होतं, ठाकूरच्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. जर तू जिवंत असेपर्यंत ठाकुराने असं काही वीरश्रीयुक्त शौर्य गाजवलं तर तू त्यांचं यशोगान गा. एक दिवस मात्र ठाकुरांना अशी सुवर्णसंधी लाभली. त्यांच्या कानावर खबर आली की मराठ्यांचं प्रचंड मोठं सैन्य त्यांच्या रियासतीच्या सीमेवरून चाल करत पुढे जात आहे. बस, अजून काय हवं? आपल्या 12 भाईबंधांना सोबत घेऊन त्या विशाल सैन्याचा मार्ग रोखण्यासाठी ते सज्ज झाले, उभे ठाकले. मराठा सरदारांनी त्यांची खूप समजूत घातली, लालूच दाखवली, परंतु ठाकुरांनी त्या सरदारांचं सांगणं मुळीच मानलं नाही आणि मराठ्यांबरोबर युद्ध करून रणभूमीवर धारातीर्थी पडले. त्यांना वीरगती प्राप्त झाली. ही खबर जेव्हा चारणाच्या पत्नीला समजली तेव्हा तिने त्या ठाकुराचे यशोगान रचून गायले आणि हे यशोगान साऱ्या राजस्थानमध्ये गायले जाऊ लागले. त्या काळात चारणांचा हा असा प्रभाव आणि राजपूतांची सनकी प्रचलित होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.